हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरु काका, संत बाळूमामा आणि ताईंनी विशेषत्वाने ते पद म्हणलं. त्या संत बाळेकुंद्री महाराजांचाही ज्ञानदीप उजळला या अभंगाच्या निमित्ताने मला आशीर्वाद मिळालेला आहे असं मी समजतो. त्यामुळे मी त्यांनाही वंदन करतो, म्हणजे संत श्री गुरु या सर्वांना, आणि समोर बसलेले सर्व काय म्हणूया तत्वज्ञानी श्रोते. हां, कारण आता शेवटचा पाठ चालू झालेला आहे आणि शेवटच्या पाठमध्ये बेसिकली सांगितलंय की त्याची जी साधना आहे ती परिपूर्ण अवस्थेत गेलेली आहे, आणि परिपूर्ण अवस्थेत गेल्यानंतर आता काय झालेलं आहे, आता त्याचं जे काय व्यक्तता आहे ती या शेवटच्या 3-4 आज्ञांच्या निमित्ताने आपल्या पुढे येणार आहे. एक दृष्टांत देतो की आपण एस टी स्टँडवर जातो त्यावेळी त्या वाहकाला काही जर का म्हणजे वाहक नाही, तो जो माहिती देणारा असतो त्याला जर का काही विचारायचं म्हणलं तर तिथे एक वरती एक ओळ लिहिलेली असते, आणि ती ओळ काय असते तर आपले म्हणणे थोडक्यात मांडा अशी असते. त्यामुळे मी आता हे 4 जे आज्ञा आहेत त्या मी थोडक्यात मांडणार आहे. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की त्या आज्ञा ज्या आहेत या सर्व उरलेल्या वरील आज्ञांचं पालन केल्यानंतर मग मला जे काय मिळणारं फळ आहे आणि त्या निमित्ताने येणारी जी काय माझ्या जीवनाची एक भूमिका आहे ती मला कळणार आहे. मग आता 36वी आज्ञेमध्ये म्हणजे जेव्हा या ताईंनी सांगितली त्यावेळी दृश्य जगतात एकमेव अद्वितीय आत्मतत्व व्यापून राहिलेलं आहे असा निश्चय करा. असा निश्चय झालेला आहे, आणि असा निश्चय झाल्यानंतर तो जेव्हा या जगताकडे पाहतो त्या जगताकडे पाहण्याची जी काय त्याची भूमिका असते ती सगळी भूमिका मात्र आपल्याला काय पद्धतीने व्यक्त होते त्याचा विचार मात्र 37व्या श्लोकापासनं सुरू झालेला आहे. मग आता हा 37वा श्लोक जो आहे तो मला नक्की काय सांगतो, तर 37वा श्लोक असं म्हणतो की ज्या कर्माची फळे भोगण्यास सुरुवात झाली आहे असे प्रारब्ध भोगून संपवा. मूळ मुद्दा काय आहे की ज्या कर्मांची फळं भोगण्यास सुरुवात झालेली आहे तर त्याचा विचार कसा करा, तर प्रारब्ध रूपाने करा अशी एक भूमिका मांडलेली आहे. टायमर लावला नाही तर वेळ जाईल, हा त्यातला एक मुख्य मुद्दा आहे. मग आता ही जी काय प्राक्कर्म प्रविलाप्यताम असा त्याचा एक विचारधारेचा विषय आहे. आपला जन्मच मुळात पाप आणि पुण्यकर्मातनं तयार झालेला आहे. असं म्हणतात की पाप करून पुण्यकर्म समसमान झाल्यावर मानवाचा एक जन्म मिळतो. मग आता तो मानवाचा जन्म जर का मला सत्कारणी लावायचा असेल तर मला काय करावं लागतं, या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम फले अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. मग त्या अहंतेचा जो विचार आहे तो विचार मला करावा लागतो, आणि ती अहंता सांडली की मग मात्र तो जो प्रारब्ध कर्माचा विचार आहे तो आपल्याला करावाच लागतो. कारण का की या जेव्हा अभ्यासाच्या गोष्टी व्यक्त होतात तेव्हा मात्र आपल्याला सुरुवातीला सांगितलं जातं की तू ज्ञानरूप झाल्याशिवाय तुझी जन्ममरणाच्या फेऱ्यातनं सुटका होणार नाही. आणि पुन्हा असंही म्हटलं जातं की तुझं पूर्वसंचित जे आहे ते किती कर्माचं अजून शिल्लक आहे हेही कळत नाही. मग आता तुला पूर्वसंचित कर्माचाही विचार केला पाहिजे, त्यानंतर आत्ता भोगायचं जी काय कर्म आहेत त्याचाही विचार केला पाहिजे, आणि पुन्हा मला शास्त्र असं सांगतं की तू भोगून अभोगता राहा असंही भाषा बोलली जाते.
मग या सगळ्यांचा ताळमेळ जो आहे तो मी कसा घालायचा, अशी एक अंतःकरणात व्यस्तता तयार होते. त्यावेळी आपल्याला या कर्माचा लेप लागू नये असं जर का वाटत असेल, तर मला श्री ज्ञानदेवांनी हरिपाठात सांगितलं की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि मी जर का हरिपाठाच्या निमित्ताने मला दिलेला जो माझा मंत्र आहे तो नामस्मरणाच्या निमित्ताने त्याचं नामस्मरण केलं, तर काय होऊन जाईल? पापे जळतीलच जन्मांतरी. म्हणजे याचा अर्थ काय झाला की संचित हे हरिनामाने जळून जाईल. आणि मग क्रियमाणात तू काय कर, तू करता होऊ नकोस अशी भूमिका मांडली. पण इथे मात्र विचार जो मांडला आहे की मी करता म्हणायचं नाही हे मला अत्यंत मान्य. त्यानंतर हरिनाम घेऊन माझी प्रारब्ध कर्म जळून जातील हेही मान्य. पण आत्ता मला भोगायला प्राप्त झालेली कर्म आहेत त्याचं काय करायचं? आभासाच्या 7 अवस्था जेव्हा बोलल्या या विचारसागर ग्रंथामध्ये, त्यावेळी पहिल्या अवस्था आहेत त्या अज्ञान आवरण विक्षेप आहे. आणि अज्ञान आवरण विक्षेपाचा काय झाला? तिथे परोक्ष ज्ञानाच्या निमित्ताने बाध झाला. मग अपरोक्ष ज्ञान झालं, शोकनाश झाला. पण आनंद बाबतीमधलं जे जीवन आहे त्या जीवनाचं काय करायचं हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आणि त्याचं उत्तरही असं देतात की आपलं प्रारब्ध कर्म शेष जे राहिलेलं आहे ते भोगूनच संपवावं लागतं. हा मूळ मुद्दा आहे. आता भोगूनच संपवावं लागलं तरी सुद्धा मग ते भोगून कसं संपवायचं असा विचार येतो. म्हणजे आपण त्याचं एक उदाहरण दिलं जातं की आपण काय केलं, भोवऱ्याला किंवा पंख्याला एक गती दिली असं म्हणूया. लाईट आहेत, पंख्याला एक गती मिळालेली आहे. लाईट गेले, वीज गेले तरी पंख्याची गती काय होते? ती थोडीशी शिल्लकच उरते. तशी ही राहिलेली गती आहे आपल्या आयुष्याची. तर ती गती शिल्लक राहते. आणि ती गती शिल्लक राहत असेल तर पुन्हा आपल्याला अभ्यासाचा विचार हा करावाच लागतो. मग प्रारब्ध कर्म माझं शेष प्रारब्ध कर्म आहे ते मला भोगून संपवावं लागतं. मग आता ते कसं संपवायचं? आता रडत खडत संपवायचं का हसत खेळत संपवायचं? अशा पद्धतीने ते विचार आपल्या पुढे येतात. आणि मग ते प्रारब्ध कर्म कसं संपलं पाहिजे? तर ते हसत खेळत संपलं पाहिजे. त्या हिंदी गाणे मला एक काही वेळा फार पूर्वी नाद होता गाणी म्हणायचा. तर हसत खेळत जर का माझं आयुष्य संपवायचं असेल तर राजेश खन्नाच्या एक सिनेमातलं गाणं आहे, कुछ तो लोग कहेंगे लोगों का क्या कहना. आणि मग पुढे काय म्हणाले ते की लोक सांगतच म्हणणार आहे, बोलतच राहणार आहे, पण तू काय कर, तू चूप राहेना असं त्यांनी म्हणलंय. म्हणजे याचा अर्थ प्रारब्धाचे भोग माझ्या पुढे येणार आहेत की नाही? येणार आहेत. पण काय कर, तू चूप राहेना. म्हणजे तू काय कर, ते चूप या शब्दामध्ये शांतता ठेव. आणि ते प्रारब्धाचे भोग तू कसं कर, अत्यंत आनंदाने त्याचा स्वीकार कर. आणि स्वीकार करून काय कर, रडत खडत तू ते भोग भोगू नको. मग एखादा प्रतिकूल भोग माझ्यासमोर आला तर मग काय, मग माझी रडारड होणार नाहीये का? उदाहरणार्थ मला काय झालं, हात तुटला. आता 65व्या वर्षी हात तुटला, 68व्या वर्षी की हाडं जुळत नाहीत अशी भूमिका असते. मग आता त्यावेळी काय करायचं? मग प्लॅस्टर घालायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आपलं जीवन काय करायचं? आनंदाने भोगायचं. म्हणजे नक्की काय? अरे उदय, तुझा हात तुटला असला तरी तू तुटलेला नाहीस. कारण तू आत्मा आहेस. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही? प्रारब्ध नाही, शरीर नाही. म्हणून तू तुटलेला नसून तुझा काय तुटलेला आहे? हात तुटलेला आहे. मग हात तुटलेला असेल तरी सुद्धा पुन्हा काय आहे की सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे, आणि लाभालाभ न आणावे मना माझी. अशा रीतीने आपण काय करावं? शांत चित्ताने अंतःकरण वृत्ती. मी शांत चित्ताने असं म्हणताना शांत चित्ताने असं नाही म्हणत. कारण किती लांबवला तरी अंतःकरण वृत्ती कशी शांत ठेवायची आहे ह्याचा विचार करण्याशिवाय पर्याय काय होतो? उरतच नाही. म्हणून हे कर्माचा जो संबंध आहे तो कशाशी आहे असा विचार करावा लागतो. तो माझ्या शरीराशी आहे. आणि कोणत्या शरीराशी आहे? मग आता स्थूल शरीर, हात तुटला तर संबंध कशाशी आला? स्थूल शरीराशी आला. मग काही प्रसंग असे येतात त्याचा सूक्ष्म अंतःकरणाशी
संबंध असतो. मग असे ते सगळे संबंध आपण बघावेत आणि संबंध नेहमी कसा असतो? पुन्हा संबंध दोनपणात असतो आणि जिथे दोनपणा असतो तिथे संबंध मिथ्या असतो. म्हणून प्रारब्ध सुद्धा कसं आहे? मिथ्या आहे. असा विचार करावा लागतो. मग प्रारब्धाने येणारं जीवन सुद्धा मिथ्या आहे आणि मिथ्या जर असेल तर मात्र काय आहे? प्रियमन स्वातंत्र्यामध्ये हसत खेळत पुन्हा कोणी वंदा कोणी निंदा आमुचा आपुला स्वहिताचा धंदा. तो कोणी येऊन मला म्हणेल तुम्ही फार छान सांगितलं की मला बरं वाटतं आणि कोणी येऊन म्हणेल नाही तुम्ही एक मुद्दा सांगायचा राहिला हा मुद्दा मांडायला पाहिजे होता की मला काय होतं दुःख होतं. मग हे सगळी सुखदुःख जी आहेत ती काय केली पाहिजेत आपल्याला आपल्या अंतःकरणातनं दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि दूर करण्याचा प्रयत्न करून मग मात्र येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला काय केलं पाहिजे हसत खेळत म्हणजे याचा अर्थ शांत चित्ताने मी त्याला सामोरं केलं पाहिजे आणि मग कुठे माझी तक्रार नसली पाहिजे. जिथे तक्रार असते तिथे काय आहे दोष देण्याची एक वृत्ती असते की काय झालं माझ्या वेळी लाईटच गेले यांच्या वेळी लाईट होते त्यामुळे हा माईक बंद पडला आणि आता मला काय करावं लागलं फार मोठ्याने बोलावं लागलं मग माझा घसा कोरडा पडला मग राहुल दादानी त्याची सोय करून ठेवलेली आहे घसा कोरडा पडला तरी तुला बोलण्याशिवाय चॉईस नाही आहे. मग हे सगळं जे काय आहे ना इथे बिना तक्रार मुख्य मुद्दा काय आहे आपलं म्हणणं थोडक्यात सांगायचं एस टीच्या तिथे लिहिलेलं असतं आपले म्हणणे थोडक्यात मांडा तसंच मी माझं म्हणणं काय करायचं थोडक्यात मांडायचं आणि थोडक्यात मांडायचं असेल तर आपल्याला ईश्वर काय आज्ञा देतो की तुला तुझ्यासमोर जे काय प्रारब्ध कर्म येईल ते तो थोडक्यात सांगतो तुला ते भोगूनच समाप्त करावं लागेल मग तू रडत भोग नाही तर हसत खेळत भोग तुला दोन चॉईस मी दिलेले आहेत आणि मग त्यातला कुठला चॉईस आहे ते तू बघ आणि माझा चॉईस असा आहे असं ईश्वर म्हणतो की तू आनंदाने ते भोग भोग कारण का पुन्हा ते भोग तू तुझ्याच कर्माने निर्माण केलेले म्हणजे त्याला दुसरा कोणीही जबाबदार नाही नाहीतर दोष कोणाचा दोष सगळा तुमचा आणि मी कसा मी दोषमुक्त अशी जी काय भूमिका आपण जगतो ती अजिबात जगता कामा नये म्हणून इथे प्रथम जो काय दोष आहे या जन्माला येण्याचा तू जन्मालाच का आलास तर तू प्रारब्धामुळे जन्माला आलास काय तुझं प्रारब्ध जन्म घ्यावा लागेल वासने संगे अशा पद्धतीने मी जन्माला आलेलो असेल तर मग काय आहे ते प्रारब्ध जे काय आहे ते मला भोगूनच संपवावं लागतं इथे एक वाक्य लिहिलंय की प्रारब्ध देवांनाही चुकलेलं नाही पण देव हे काय म्हणूया मायावी असल्यामुळे माया त्यांच्या स्वाधीन असल्यामुळे ते जणू काही आपल्याला ते प्रारब्धाचा शो आपल्या पुढे उभा करतात आणि मग ते कसं भोगायचं हे मला सांगतात मग असं जर का असेल तर मग देवांनाही प्रारब्ध असतं वगैरे ह्या भूमिका माझ्या अंतःकरणात असतील तर त्या सोडून द्यायच्या कारण शेवटी काय आहे सगुण देव आणि निर्गुण देव दोन्ही काय आहेत एकरूप आहेत मग निर्गुणाला प्रारब्ध नाही तर सगुणाला कुठून आणायचं हे सगळे असे विचार आहेत आपल्याला ते लक्षात घेतले तर प्रारब्ध कोणाला आहे ते मनुष्य तर जे सगळे प्राणी आहेत की जे जन्माला येतात त्यांना प्रारब्धाचा जो काय भोग आहे तो आहे पण श्री एकनाथ महाराज काय म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश होय नाश होय या शब्दाचा अर्थ त्याची जी काय तीव्रता आहे मी जर हरिनामस्मरण करीत असेल तर त्याची तीव्रता काय होऊन जाते कमी होण्याची तिथे व्यवस्था आहे म्हणून ज्या कर्माची फळे भोगण्यास मला पुढे मिळणार आहेत भोगून झालेली आहेत त्या भोगून झालेल्या कर्मांच्या फळांचं चिंतन नाही आणि पुढेही काही काय भोगायला माझ्या पुढे आहे याचंही चिंतन नाही अशा आनंदाच्या अवस्थेत माझं जीवन जगण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे हा या 37व्या आज्ञेचा विषय आहे. मग आता पूर्वजन्मातील कर्माच्या फळावर या जन्मातील योग्य कर्मांनी विजय मिळवा म्हणजे याचा अर्थ काय की पूर्वजन्मातलं जे काय प्रारब्ध रूपाने येणारं जे फळ आहे मला कर्माचं ते माझ्या पुढे येणारच आहे ते अनिवार्यपणे येणार आहे पण तरी सुद्धा त्याची तीव्रता जर मला कमी करायची असेल तर मात्र मला काय केलं पाहिजे या कर्माचे सिद्धांत मला लक्षात घेतले पाहिजे ते कर्माचे दोन सिद्धांत आहेत की एक न केलेल्या कर्माचं फळ कधी मला मिळत नाही हा एक कर्माचा सिद्धांत
आणि केलेल्या कर्माचा फलभोग झाल्याशिवाय राहत नाही. असं ते कृतविप्रणाश आणि अकृत अभ्यागम संस्कृत शब्द आहे. पण इथे मी न केलेल्या कर्माचं फळ मिळत नाही हे अगदी मान्य आहे. उदाहरणार्थ आपल्याला असं म्हणतात, की आता मी जर ब्राह्मणात जन्माला आलेलो असेल, मग मला स्नान संध्या करण्याशिवाय म्हणजे संध्या करण्याशिवाय काय नाही, पर्याय नाही. पण आता मी संध्या करत नसेल तर आता मूळ मुद्दा आहे. मग करत नसेल तर न केलेल्या कर्माचं फळ मिळणार नाही. पण संध्या मी करत असेल आणि ती निष्काम करत असेल, तर मला त्याचं फळ काय मिळेल? चित्तशुद्धी मिळेल. अशा पद्धतीने आपण जर विचार केले, तर मग काय आहे, की हे जे काय पूर्वजन्मातील, पूर्वकर्मातील माझ्यापुढे एक प्रारब्ध रूपाने काही प्रसंग माझ्यापुढे उभे राहतील. पण त्या अनुकूल प्रतिकूल घटनांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती जर मला शांत ठेवायची असेल, तर त्या घडलेल्या अनुकूल प्रतिकूल घटनांचा मी काय केला पाहिजे? सविस्तर विचार केला पाहिजे. आता कोणी माझी स्तुती करतं, हा काय आहे? हा मी पूर्वकर्मात केलेल्या पुण्याचा भाग आहे. आणि कोणी माझी निंदा करतं, असं जेव्हा घडतं, त्यावेळी मीच पूर्वी कधीतरी याला त्रास दिलेला असेल ना. असं पण का नाही विचार मी करत? मी याला पूर्वी त्रास दिलेला असेल, तो आता मला त्रास तो त्याचं ते फळ देऊन ते उलट नलिफाय होतंय. नलिफाय झाल्यामुळे मला पुन्हा पुढच्या जन्मासाठी काही उरत नाहीये. अशी भूमिका आपल्याला अंतःकरणात तयार ठेवता आली, तर ह्या अनुकूल प्रतिकूल भूमिकेमुळे म्हणजे मला काही प्रारब्धांच्या म्हणूया तडाख्यांमुळे जे काय मला फळ मिळतं, तिथे मात्र माझी अंतःकरण वृत्ती काय होते, की शांत ठेवता येते. इथे एक मुद्दा मांडलाय, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तूप आहे संचिताचे. याचा अर्थ संचित काय आहे? मला ते माझ्या पुढे येतच. मग आलं तरी सुद्धा काय आहे, त्या संचिताचं कौतुक पाहता आलं पाहिजे. मग आता कौतुकाने संचिताकडे पाहायचं म्हणजेच काय झालं? पुन्हा तेच उत्तर आहे, की माझी अंतःकरण वृत्ती शांत झालेली असेल, तर पुन्हा प्रारब्धाने येणारं संचित जे आहे, ते सगळं संचित काय होऊन जातं? आपल्या पुढे येतं. जे आज मला भोगावं लागणार आहे, मी या जन्मात मला जे काय भोगण्यास प्रारंभ झालेला आहे, तो मरेपर्यंत मला भोगण्याशिवाय पर्याय नसतो. मग तिथे मी तक्रार करून जर का माझं जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तो मग काय होऊन जातो? तो रडका होतो. मग तो रडका नाही पाहिजे. मग रडका नाही पाहिजे तर मग मी कसा पाहिजे? तर मी हसरा पाहिजे. आणि हसरा पाहिजे तर मी कसा हसरा राहीन? तर मी जीवब्रह्मैक्य ज्ञानरूप सिद्धीमध्ये माझ्या हसरेपणाची काय आहे? सोय आहे. असे जर का विचार केले, तर प्रत्येक ठिकाणी मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्याची व्यवस्था करू शकतो. आणखीन एक उदाहरण देतो, की जेव्हा मी नोकरीला लागलो, त्यावेळी 60व्या वर्षी मी रिटायर होणार आहे हे नक्की ठरलेलं होतं. पण जेव्हा ऑडिटोरियममध्ये निरोप समारंभ करायची वेळ आली, त्यावेळी ते 3 जण साहेब होते माझे आणि ते रडत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. आणि मग जेव्हा मी बोलायला उभा राहिलो, तेव्हा मी बोलताना असं म्हणालो, त्या डायरेक्टर मॅडम सुद्धा होत्या. "यांच्या डोळ्यात पाणी आहे, तो आता मिळणारा 1.5 लाख पगार मला मिळणार नाहीये. याचं पाणी आहे, कारण पेन्शन किती मिळणार आहे? ती 40-50 हजारच मिळणार आहे. पाणी याचं आहे." म्हणजे याचा अर्थ काय आहे? मी रिटायर होणार आहे, ही जर का अनिवार्यपणे घडणारी गोष्ट असेल, तर ती गोष्ट मी आधीच स्वीकारलेली असेल, तर काय अडचण आहे मला? मी 60व्या वर्षी रिटायर होणार आहे. त्यावेळी श्री गुरु काका आम्हाला असं म्हणाले होते दोघांना, "तू जर का रिटायर होणार असशील, तर तू 10 वर्ष आधी रिटायर झाल्यानंतर काय करणार हे डिसाईड करून ठेव. आणि ते जर तुझं डिसाइडेड असेल, तर तू जाताना रडणारच नाहीस. समोरचे रडतील तर रडू दे म्हणे, पण तू तर नक्की रडणार नाहीस." ही भूमिका आपल्याला तयार करता येते. म्हणजे माझं अनिवार्य प्रारब्ध जे आहे, ते मला रिटायर करणार आहे. मग असंच एक अनिवार्य प्रारब्ध काय करणार आहे? मला माझ्या जीवनातलं रिटायर करणार आहे. मग ते जीवनातलं रिटायर करणार आहे, तर कोणाला रिटायर करणार आहे? तर ते माझ्या शरीररूपी जीवाला रिटायर करणार आहे. पण आत्मरूपी जीवाला काय नाही, रिटायरमेंट नाही. कारण का? ते जन्मालाच आलेलं नाही, म्हणून त्याला स्थिती नाही आणि म्हणून त्याला मरण नाही. अशा पद्धतीने अजर, अमर असा मी आहे. मग असा जर मी असेल, तर मग तिथे प्रारब्धाचा संबंध कशाशी आहे? तर प्रारब्धाचा संबंध माझ्या स्थूल सूक्ष्म शरीराशी आहे. पण तो परिपक्व महाकारण शरीराशी
नाही. म्हणजे ज्ञानरूप स्थितीशी नाही. म्हणून इथे काय आहे, आपल्या ज्या दुःखांची निवृत्ती आहे, दुःखांचा जो विचार आहे, तो जर का समूळ आपण बाजूला केलेला असेल, समूळ या शब्दाचा अर्थ त्या कारण, दुःखाचं कारण काय आहे? त्या विचारसागरमध्ये एक अनर्थ परंपरा लिहिली आहे, की सुखदुःखास कारण, जन्म मरणास कारण, याच्यास कारण, त्याच्यास कारण आणि सर्वात शेवटी काय लिहिलंय? आत्मस्वरूपाचे अज्ञान. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे या प्रारब्ध कर्माचं काय होऊन जातं? माझ्यावर एक बर्डन येतं, ओझं येतं. पण मीच जर का माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेलो असेल, तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रारब्ध नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. आणि असं जर का सिद्ध होत नसेल, तर मग मात्र काय आहे? माझं जीवन मी काय करू शकतो? आनंदाचं जगू शकतो. पण त्यासाठी मात्र काय केलं पाहिजे? दासबोधातल्या शेवटच्या ओवीचा अभ्यास केला पाहिजे. शेवटची ओवी माहिती आहे का कोणाला? त्यातलं एक चरण आहे, सकळ केले जगदीश्वरे अनुक्रमे. मग त्याच्या आधीचं चरण काय आहे? असं मला आत्ता ते आठवेना. तर हे सगळं कोणी केलेलं आहे? जगदीश्वराने केलेलं आहे. हे तो विचाराची कामे का अशी काहीतरी ओवी आहे. उगेच भ्रमो नये भ्रमे, सकळ केले अनुक्रमे जगदीश्वरे. आली आठवण. तर हे तो विचाराची कामे. तू जर का विचार केला असेल या प्रारब्धासंदर्भात, तर तू काय कर, लक्षात ठेव, हे सगळं जगदीश्वराने तुझ्यापुढे निर्माण केलेलं आहे. त्यामुळे प्रारब्ध योजना ही सुद्धा जगदीश्वराची योजना आहे. पण तू तुझ्या स्वरूपाशी एकरूप झालेला असशील, तर त्या प्रारब्धाकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन बदललेला असेल. मग प्रारब्ध कसं ठरेल? प्रारब्ध मिथ्या शरीराला पुन्हा मिथ्या रीतीने ते काय करणार आहे? कधी अनुकूल पद्धतीने सुख देणार आहे आणि कधी प्रतिकूल परिस्थितीने दुःख देणार आहे. पण तरी सुद्धा काय आहे? अनुकूल घडलं तरी पुन्हा एकच उत्तर, रामकृष्ण हरी. आणि प्रतिकूल घडलं तरी रामकृष्ण हरी. असा जर का प्रारब्धाचा विचार मी केला, तर मग काय होणार नाही? इथं मांडलंय, मी रडणार नाही. मुख्य मुद्दा तो आहे. मी रडलो तर काय झालेलं आहे? माझा पराभव झालेला आहे. मग मी रडण्याचा परिणाम काय होतो? मी माझं दुःख आणखीन दुसऱ्यांना सांगतो आणि दुसऱ्यांना सांगत सांगत मग आणखीन ते काय होऊन जातं? गडद होऊन जातं. मग आपल्याला दुःख गडद नाही करायचंय, तर काय गडद करायचंय? आनंद गडद करायचा आहे. मग आनंद गडद जर का करावा, गडद या शब्दाचा अर्थ पुन्हा दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय असा जर का गडद करायचा असेल, तर मग मला पुन्हा एक आज्ञा आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, विचार कर, तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपला आपण शोध घ्यावा, अंतर्यामी. अशा पद्धतीने मी अंतर्यामी जर का देवाचा शोध घेत असेल, तर मग एक दिवस काय होऊन जाईल? देव शोधता शोधता मी काय होऊन जाईल? देवाशीच एकरूप होईल. मग देवाशी एकरूप झाल्यावर उरलं काय या जगात? काही उरलेलं नाहीये. मग आता शेवटच्या त्या कर्माच्या संदर्भात मग ती जी जीवनमुक्त झालेली व्यक्ती आहे, ती काय म्हणते? आता होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका, तुटली मनातील आशंका. आता काय मला विचार करायला उरलं आहे? जे काय मला सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे मी साधन परफॉर्म केलेलं आहे आणि ते परफॉर्म केलेलं असल्यामुळे त्याचं फळ मला माझ्या स्वरूपाची ऐक्यता प्राप्त झालेली आहे. माझा आणि प्रारब्धाचा काही संबंध उरलेला नाही. प्रारब्ध प्रारब्धाच्या ठिकाणी आहे आणि मी आत्मरूप, मी मात्र आत्मस्वरूपाशी एकरूप आहे. अशा रीतीने ते एक दोघांची काय होते? ताटातुटी होऊन जाते. मग ताटातुटी करायची असेल तर काय करावं लागेल? आपल्याला पुन्हा भगवंताचं स्मरण करण्याशिवाय दुसराही काही एक उपाय नाही. आता पुढची जी आज्ञा आहे ती 39वी आज्ञा आहे. भविष्यकाळी होणाऱ्या कर्मांचे साक्षीत्व करून अलिप्त राहा. आता इथे पूर्वी उदासीन वृत्तीने राहा, साक्षीत्व कर वगैरे ह्या भूमिका आधीच्या श्लोकांच्या आज्ञेच्या निमित्ताने मांडल्या आहेत. मग आता इथे काय आहे? की भविष्यकाळी होणाऱ्या कर्माचे साक्षीत्व करून अलिप्त राहा. त्यातला अलिप्त राहा हा शब्द आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने मोठा आहे. श्री समर्थ काय मागतात रामाकडे मागणी? अलिप्तपण मज दे रे राम. मग अलिप्त हे कोणाचं लक्षण आहे? अलिप्त हे स्वरूपाचं लक्षण आहे. मग अलिप्त कोण? लिप्त नसतो तो अलिप्त.
मग मला अलिप्त व्हायचं असेल तर मला काय काढावी लागेल? लिप्तता दूर करावी लागेल. मग आता माझी लिप्तता कुठे आहे ती शोधायची मी. पुन्हा फिरून-फिरून कथेकऱ्याची कथा कुठे येते? ते आमच्या पुण्यामध्ये एक भाषा आहे, की तो एम-जी स्ट्रीट खूप फिरला. महात्मा गांधी मार्ग म्हणजे कॅम्प. तो सगळा फिरला आणि फिरून-फिरून कुठे आला तो पुन्हा भोपळे चौकात आला. तसा कथेकऱ्याची कथा कुठे आली? भोपळे चौकात आली. काय कर, की या 5 भ्रांतीतनं सुटका कर. 12 प्रकारच्या भेदातनं तू तुझी सुटका करून घे. असं मला श्री गुरु सांगतायत. आणि ती सुटका केली, की मग काय आहे? भविष्यकाळी होणाऱ्या कर्मांचं जे काय आहे, ते साक्षीत्व आपोआप घडायला लागतं. इथे साक्षीत्व हा पूर्वीच्या विचारांचा विषय आहे. म्हणजे विचाराने दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन अंतःकरण वृत्ती, तिथे तो अवस्थेचा विचार आला. पण शेवटी हे जे अवस्था नावाचं तंत्र आहे ते कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मी साक्षीत्व करतो तोपर्यंत आहे. पण ज्या वेळी मी साक्षी रूप होतो, म्हणजे अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी असे म्हणतात. मग अंतःकरणाने डिसाईड केलं की ते तत्व मी आहे. आता ते तत्व मी आहे हे मला आता सांगायचीच आवश्यकता उरली नाही. इतकं ते सहज झालं. ते सहज झाल्याबरोबर अंतःकरण वृत्ती शांत झाली आणि शांत झाल्याबरोबर ती स्वरूपाशी एकरूप झाली. याला काय म्हणायचं? साक्षीरूप अवस्था. म्हणजे विचारसागरमध्ये फार सुंदर विचार मांडलेला आहे, की मूळची जी अंतःकरण वृत्ती आहे ती साभास अंतःकरण वृत्ती. मग त्या तक्त्यामध्ये असं सेंटरला लिहिलंय साभास अंतःकरण वृत्ती. डाव्या बाजूला लिहिलंय जीव चैतन्य आणि उजव्या बाजूला लिहिलंय साक्षी चैतन्य. फार सुंदर विचार मांडलाय. डाव्या बाजूला जीव चैतन्य, बाण काढून खाली उजव्या बाजूला लिहिलंय साक्षी चैतन्य. जीव चैतन्याच्या खाली लिहिलंय विशेषण आणि साक्षी चैतन्याच्या खाली लिहिलंय उपाधी आणि खाली एक वाक्य लिहिलं साखरे महाराजांनी, विशेषणाची उपाधी करा. माझं जीवन, मी शरीर, मी करता, मी भोगता अशा रीतीने मी जेव्हा जगतो त्यावेळी मी शरीराचे धर्म कोणावर घातलेले असतात? वास्तवात मी आत्मा असताना मी शरीराचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो. याचाच अर्थ मी काय केलं? विशेषण केलं. आणि विशेषण नेहमी विशेषाला सोडून राहत नाही. आता हे फूल कसं आहे? लाल रंगाचं आहे. मग लाल रंग हा त्याला सोडून आहे का? नाही. म्हणून लाल फुलाचा रंग हा त्याला काय आहे? धरून आहे. मग तसं काही आहे का आत्मा आणि शरीराचं? आत्मा कसा आहे? चेतन आहे. आणि शरीर कसं आहे? अचेतन आहे. मग चेतन आणि अचेतनाचा संबंध येणं शक्य आहे का? नाही येणं शक्य. पण आल्यासारखा वाटतो. म्हणून तो संबंध कसा झाला? कल्पित संबंध झाला. मग कल्पित संबंध झाला म्हणजे कसा संबंध? रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, रज्जू उपहित चैतन्यावर भासणारा सर्प आहे काय? नाही. वास्तवात नाही. पण भासमान काली मात्र काय आहे? आहे. याचाच अर्थ काय आहे? तो वास्तवात पाहायला गेलं तर रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. अशी एक भूमिका आहे विचारसागरची. शास्त्रामध्ये सांगितलंय तीनही काळात सर्प नाही. मग तीनही काळात सर्प नाही तर सर्प आला कुठून? सर्प हा जगाचा एक काय आहे? भाग आहे. मग सर्प हा जगाचा एक भाग असेल तर मग हे जग सुद्धा कसं आहे? वास्तवात नाही, कल्पितात आहे. मग कल्पित असलेल्या जगताचं तू काय कर? साक्षीत्व कर. आणि साक्षीत्व करायचं असेल तर मग तुझी वृत्ती कुठे दे? तुझी वृत्ती स्वरूपाकार कर. मग आता समर्थांची ओवी काय सांगते? कल्पनेचे एक बरे, मुहूर्ताची मोहरे आणि पुढे स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. काय सुंदर ओवी आहे. हे असे सुंदर क्लासिक विचार जे आहेत ते असे आपल्या अंतःकरणात स्लाईड झाले पाहिजे. पाणी कसं स्लाईड होतं वाहताना? अगदी स्मूथली, सॉफ्टली स्लाईड होतं. तशीच माझी अंतःकरण वृत्ती काय झाली पाहिजे? प्रत्येकाबरोबर व्यवहार करताना कशी झाली पाहिजे? सॉफ्टली व्यक्त झाली पाहिजे. मग त्या कल्पनेचा विचार करायचा. मग कल्पना मिथ्या आहे. पण त्या मिथ्या कल्पनेचं अधिष्ठान काय आहे? स्वरूप आहे. त्याला साक्षी असं म्हणतात. अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी म्हणतात. मग त्या साक्षीचा विचार करायचा. तो एकमेव अद्वितीय आहे. तो आनंदरूप आहे आणि तो मी आहे. मग आता कल्पनेचे एक बरे, मुहूर्ताची मोहरे. मग आता कुठे मोहरू द्यायची नाही तिला? त्या कल्पनेला जगाकडे मोहरत त्याचा
नाही आणायचा, मग ती काय करायची, कल्पना काय करायची, शांत करायची. मग शांत केली की कल्पना काय आहे, ती स्वरूपाकार होते. म्हणजेच अध्यस्थाची निवृत्ती नेहमी काय असते, अधिष्ठानमय असते. मग कल्पना बाधित झाली की मी कोण आहे, मी आनंदाचा ठेवा आहे. मग आता आनंदाचा ठेवा आहे कळलं की मग अंतःकरणात कुठली वृत्ती तयार होते, माझा आणि जगाचा काही संबंध नाही, माझा आणि सुखदुःखांचा काही संबंध नाही, माझा आणि समोर बसलेल्यांचा काही संबंध नाही, असे विचार जेव्हा अंतःकरणात तयार होतात, त्यावेळी समोर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल अनुकूल प्रतिकूल विचार जे आहेत ते अंतःकरणात अजिबात तयार होत नाही. आपण कायम त्याचा पॉझिटिव्ह विचार करू शकतो. एखादी व्यक्ती येते, ती म्हणते माझी अशी अशी शंका आहे, माझा असा असा अभ्यास आहे, मग त्या व्यक्तीचं एक प्रगटीकरण होतं, मग त्याला त्याचं उत्तरही दिलं जातं. या सगळ्या गोष्टी शांतपणे तयार होतात. पण अभ्यासाचा अहंकारच माझ्या अंतःकरणात असेल, म्हणजे साक्षीत्वच मी जर करत नसेल, तर ते 15 वर्ष अभ्यास करतायत आणि यांना साधं साक्षीत्व कळेल ना, तू कोण म्हणणारा, ही भूमिका आहे. मी कोण असं म्हणणारा, माझे गुरु असं मला कधी म्हणले नाही, आणि तू काय अगदी मोठा, काय म्हणूया, हुशार अभ्यासार्थी लागून गेला होता. तुझं काही असेल तर सांग ना एकदा त्या समोर, की किती तू बालिशपणाने वागत होतास, किती बालिशपणाने तू व्यक्त होत होतास. केवळ श्री गुरु कृपेने तू जर का या म्हणूया तत्वचिंतनाला किंवा या अंतःकरण वृत्तीला शांत करू शकत असशील, तर तुला सुद्धा तितक्याच समर्पकतेने समोरच्याला ऐकून घेतलं पाहिजे, समोरच्याला समजून घेतलं पाहिजे. हे साक्षीत्व आहे. हे समोरच्याला मी समजून घेतो, समोरच्याला ऐकतो आणि समोरच्याबरोबर प्रेमाने संवाद करतो. आणि मग प्रेमाने संवाद होतो काय, त्याचं कारण काय आहे, प्रत्येकामध्ये मी कोणाला पाहतो, त्या विठ्ठलाला पाहतो. म्हणून पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव. आता हा काय आहे, हा साक्षीत्वाचं प्रगटीकरण आहे. व इकडे 40व्या श्लोकात येणार आहे, आज्ञेमध्ये 40व्या म्हणूया आज्ञेचा तो विषय आहे. पण हे असं साक्षीत्व हे आपल्याला म्हणूया करता आलं पाहिजे. मग एक साक्षीत्व कसं आहे, एक व्यतिरेकी पद्धतीचं साक्षीत्व आहे आणि एक अन्वयी पद्धतीचं साक्षीत्व आहे. एकूण स्वरूपाची दृष्टी जी आहे ती माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर राहिली पाहिजे. आणि स्थिर ती राहावी असं वाटत असेल, तर मग काय आहे, माझी जी सगळी कल्पना आहे, मी करता, मी भोगता वगैरे वगैरे, ती सगळी कल्पना मी काय केली पाहिजे, स्वरूपामध्ये विलीन व्हायला पाहिजे. आता मी करता म्हणतो, खरोखर मी करता असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे घडताना दिसतंय का, यातली प्रत्येक गोष्ट गवन आहे, त्या ईश्वराच्या योजनेनुसार ती चाललेली असते. मी म्हणतो तसं घडत असतं तर मग माझ्या म्हणण्याप्रमाणे सगळं घडलं पाहिजे ना, पण तसं घडताना दिसत नाही. त्या अर्थी मी करता नाही. म्हणजे फळं देणारा कोण आहे, तो कोणीतरी वेगळाच आहे. मग त्याला काय म्हणायचं, ईश्वर. मग आता या जगाचा कर्ता कोण, ईश्वर आहे. तोच मला सगळी माझ्या कर्माची फळं देतो. फार तर मी त्याला विनंती करू शकतो, जरा बेताबेतानी दे, पण तरी सुद्धा तो जेव्हा द्यायची जशी तशी देतोच. मग आता काय करायचं, विनंती करायला काही हरकत नसते, देवाला विनंती करायला काही हरकत नाही. पण तरी सुद्धा तो विनंतीप्रमाणे मान मला देईलच असं काही सांगता येत नाही. मग काय आहे, आपण म्हणावं, रामकृष्णारी म्हणावं, आणि पुन्हा काय आहे, भविष्यकाळी होणाऱ्या कर्माचं साक्षीत्व करावं. मग ते भविष्यकाळी होणारी काय जी कर्म आहेत, माझ्या वाटेला येणार आहेत वगैरे, मग माझं रिटायरमेंट नंतरचं आयुष्य कसं असेल वगैरे वगैरे, या सगळ्यांचा विचार जो आहे तो आपल्याला म्हणूया शांत चित्ताने करता येतो. आणि शांत चित्ताने करायचा असेल तर आपल्याला आपल्या अंतःकरण वृत्तीचं साक्षीत्व करण्याशिवाय पर्याय नसतो. आता मग पुढे 40वी जी आज्ञा आहे ती, त्यानंतर मी ब्रह्म आहे या भावात राहून जीवन जगा, म्हणजे जग, म्हणजे त्या जगण्याला सहजता येऊन ते जग, अशा अर्थाने ती भूमिका आहे. मग आता त्यानंतर म्हणजे केव्हा नंतर, मग पुन्हा साधनेचे असे 2-3 भाग आपल्या पुढे प्रगट होतात. की एक पहिला जो भाग आहे तो मला काय आहे, तो भ्रमातला भाग आहे. तो भाग काय म्हणतो, जग सत्य आहे. म्हणजे मी अभ्यास करण्याच्या पूर्वी जी काय अवस्था असते, ऐकण्यापूर्वीची जी अवस्था असते,
चिंतन, त्यावेळी काय आहे, जग सत्य आहे, ही एक अवस्था आहे. त्यावेळी माझे श्री गुरु मला काय म्हणतात, की जग कसं आहे, जग मिथ्या आहे, असं ती मला आज्ञा देतात. मग त्या आज्ञेचं मी पालन करतो, हा मूळ विचार आहे. आणि त्या आज्ञेचं पालन केलं की अध्यस्थाची निवृत्ती होते आणि तिथे मला मी आत्मा आहे असा आनंद रूपतेचा अनुभव येतो. तरी तो अनुभव परिपूर्ण आहे का? श्री गुरु म्हणतात, नाही नाही, आता तुला जे कळलंय ना ते सर्वांमध्ये पाहायला शिक. म्हणजे तुला आलेला अनुभव हा कसा असला पाहिजे, तो अन्वयी अनुभव असला पाहिजे. मग अन्वयी अनुभव असला पाहिजे, तर मग आता काय मी करायचं नक्की? अरे काही नाही करायचं. सर्वांमध्ये कोणाला पाहायचं? सर्वांमध्ये त्या पांडुरंगाला पाहायचं. असं तू काहीतरी एक कर विचार. अशा रीतीने मी काय करतो, सर्वांमध्ये पांडुरंगाला पाहायला लागतो आणि मग त्या संत जनाबाई का कोण त्या म्हणतात, पाहता पाहणे गेले दुरी. मग ते पाहणं एक वेळ अशी येते, की ते पाहणंही काय होऊन जातं, संपतं. आणि मग पाहणंही संपलं. आता पाहणंही संपलं तर उरलं काय? मग तिथे मला बोलावं लागतं, की तिथे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी जी झालेली आहे, ती सहजावस्थेत पोचलेली आहे. अशी भूमिका आहे, की त्या ठिकाणी मी साक्षीत्व करतो, नंतर मला साक्षीत्व करावं लागतं. या सगळ्या भूमिकांचा काय होतो, तिथे बाध होतो. अशा रीतीने मग ते साक्षीत्वही संपतं आणि त्याला सहजता येते आणि त्यावरही श्री गुरु काका असं म्हणतात त्यांच्या कॅलेंडर ओव्यांमध्ये, की सहजावस्थेची ही आयशी तैशी. म्हणजे त्या सहजावस्थेलाही काय यावं, इतकी सहजता यावी, की मी तुमच्यामध्ये हरी बघतो हा विषयच बाजूला पडावा, सहजच माझी वृत्ती हरिमय राहावी. मग असं झाल्यानंतर त्याला म्हणायचं त्यानंतर. आता त्यानंतर जो आहे तो मी ब्रह्म आहे या भावात राहून मला जीवन जगायचं असतं. म्हणजे ते जीवन जगलं जातं. मग आता ते जीवन जगलं जातं, तर ते कसं असतं, असा विचार आहे. तो विचार श्री ज्ञानदेवांनी त्यांच्या अमृतानुभवात सांगितला. आणि तो ज्ञानदेवांनी अमृतानुभवात विचार मांडताना त्यांनी बऱ्याच ठिकाणी तो विचार मांडलेला आहे. तर त्यातला एक विचार आपण करूया. आपल्याला पूर्वीचा अभ्यास जो आहे आधीचा, या 5 श्लोकांमधला, तो काय अभ्यास सांगतोय मला, की तू सच्चिदानंद रूप ब्रह्म आहेस, अशी भूमिका माझ्यापुढे मांडतो. आणि सच्चिदानंद ब्रह्म आहेस अशी भूमिका मांडल्यानंतर मी त्याचा विचार करतो आणि मग नको असलेल्या विचारांचा बाजूला करून मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं मला कळतं. मग कळतंय तरी त्याच्यात परिपूर्णता आहे काय, असा विचार करण्याची वेळ येते. खरंच ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे का? आज मी साधनेची घडी मोडतोय सगळ्यांची, केलेल्या साधनेची. खरंच ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे काय? कारण मला पुढे वस्तू प्रभावात सांगायचं आहे. कारण जीवदशा बाधित झाल्यानंतर सुद्धा माझं जीवन चालू राहतं, असं म्हटलंय प्रारब्ध कर्माने. मग ते जीवन चालू राहत असेल, तर ते जीवन कसं असेल? अशी भूमिका आहे. तर श्री ज्ञानदेव असं म्हणतात, की ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे. हे केवळ व्यावृत्तीचं बोलणं आहे आणि ही या सच्चिदानंद 3 पदांची सुद्धा काय म्हणूया, आटणी. आटणी असा शब्द वापरलाय, ती अवाच्य ब्रह्मस्वरूपात होते. अवाच्य ब्रह्मस्वरूप इज इक्वल टू सहजावस्थेत कळलेलं ते माझं तत्व. मग ते जे सहजावस्थेत कळलेलं मला जे तत्व आहे, ते तत्व माझं व्यक्त कसं होईल, मला एका हद्दीपर्यंत श्री ज्ञानदेव असं समजावून सांगा असं म्हणतात. त्यावेळी श्री ज्ञानदेव मला समजावून सांगताना असं म्हणतात, की वस्तू प्रभावात तू लक्षात घे, वस्तूची प्रभा ही वस्तू रूपच असते. जसं सूर्याची प्रभा काय आहे, सूर्यप्रकाश आहे. रत्नाची प्रभा काय आहे, रत्नप्रकाश आहे. मग रत्नप्रकाश म्हणजे ती रत्नाची जी काय कांती आहे, ती त्या रत्नापेक्षा वेगळी आहे का? नाही. मग हे जगत कसं आहे, वस्तुप्रभा आहे. म्हणजे ती स्वरूपाची प्रभा आहे. आणि स्वरूपाची प्रभा तुला जर का अनुभवायची असेल, तर तू स्वरूप रूप हो, तू सूर्यरूप हो. म्हणजे आधी तू तुझी दृष्टी कोणती डेव्हलप केली? श्री शंकराचार्यांनी माझी कुठली दृष्टी डेव्हलप केली? की मिथ्या दृष्टीतनं स्वरूप दृष्टी डेव्हलप केली. नको असलेल्या विचारांचा निचरा केला आणि निचरा करून मी स्वरूप आहे असं केलं. आता तू काय झाला, हिमालयावर गेला. तू आधी पायथ्याला होतास,
असं मला ते सांगतायत. आणि मग आता तू हिमालयावर गेला, त्या क्रेस्टवर गेला, एव्हरेस्ट शिखरावर गेला आणि आता एव्हरेस्ट शिखरावरनं तू जेव्हा त्या पायथ्याकडे पाहतोस, तेव्हा मात्र तुझी दृष्टी काय आहे? ती एव्हरेस्ट दृष्टी आहे. मग ती एव्हरेस्ट दृष्टी काय आहे? तर ती वस्तुदृष्टी आहे आणि वस्तू शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मदृष्टी. आणि ब्रह्मदृष्टी जर व्यक्त व्हायची असेल तर ती काय कशी होते? तर ब्रह्म आणि आमचा विठ्ठल, आमचा राम हे दोन्ही वेगळे नाही. मग तुझं सगुण म्हणू की निर्गुण तू ऐकू गोविंदू रे. अशा रीतीने हे जीवन काय होतं, कधी बाधितानुवृत्तीने जगलं जातं आणि कधी विठ्ठल दृष्टीने जगलं जातं. ज्यावेळी ते एखाद्या म्हणूया एक घोर प्रसंग येतो, एखादी व्यक्ती गेली असं सांगितलं जातं, त्यावेळी तो काय म्हणतो, रामकृष्ण हरी. पण रामकृष्ण हरी म्हणताना तिथे काय असतो, शरीर मिथ्या आहे, ते आलं ते गेलं, पण स्वरूप मात्र काय आहे, आलंही नाही आणि गेलंही नाही. मग अशा रीतीने तो व्यक्त होतो आणि व्यक्त होताना मात्र कसा व्यक्त झालेला असतो, त्या जीवनमुक्त होऊन तर 98% अद्वैत आणि 2% बाधित द्वैतात व्यक्त होतो. अशी ती भूमिका असते. मग आता काही वेळा काय होऊन जातं, अतिशय छान गोष्ट घडते. नाही हो, तो फारच सुंदर अभंग आहे. काकांचं अतिशय सुंदर पद आहे. आता ते माधव महाराज म्हणतील, आमची वारी एकाच वेळी झालेली आहे. मग ते माधव महाराज म्हणतील तेव्हा ते कळेलच काकांचं पद काय आहे. टाळ वाजे काय असं ते जे काय पद आहे ते मला कळेल. मग त्यावेळी माझी दृष्टी काय आहे? त्यावेळी माझी दृष्टी हरिदृष्टी आहे. ते सर्वांमध्ये ती हरिदृष्टी व्यक्त होते आणि मग ती कशा रीतीने व्यक्त होते? ती सहजतेमध्ये भरला घनदाट हरी दिसे. प्रत्येक वस्तू काय आहे? ती हरीचंच रूप आहे, ती विठ्ठलाचंच रूप आहे. रीता ठाव या राघवे विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. अशी जी अंतिम दृष्टी जी आहे ती मात्र दृष्टी काय होते, सर्वत्र हरीचंच म्हणूया दर्शन घडवते. आणि इथे तिचं त्याचं दर्शन सांगितलंय, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याच्याच रूपाचा विचार होतो, त्याचंच रूप सर्वत्र पाहिलं जातं आणि तो जो प्रत्येक व्यवहार जो आहे तो विठ्ठलाशी चाललेला व्यवहार आहे. अशा रीतीने तो व्यवहार व्यक्त होतो आणि मग व्यक्त झाल्यानंतर मग ही जी काय अन्वयी भूमिका आहे, मग त्याला तुम्ही बाध भूमिका म्हणा, नाहीतर विठ्ठल भूमिका म्हणा. पण या दोन भूमिका मांडताना एक भूमिकेचा विचार नेहमी करावा लागतो, की मग असं जर असेल तर मग भगवंतानी 12वा अध्याय कशासाठी सांगितला. 12व्या अध्यायात बोलताना ते असं योगलक्षणाही सांगितली, नंतर ज्ञानलक्षणेचाही विचार सांगितला. पण ज्ञानलक्षणेमध्ये मात्र जरा एक खंत असते, की जग मिथ्या आहे. ती खंत आहे ज्ञानलक्षणा भक्तीतली. पण प्रेमलक्षणा भक्तीमध्ये मात्र काय आहे, हे जग विठ्ठलाकार आहे. हे जग काय आहे, त्या ब्रह्मस्वरूपाची प्रभा आहे. ती खंत सुद्धा काढण्याचं काम जे आहे मिथ्याचं, ती खंत सुद्धा काढण्याचं काम काय आहे, या प्रेमलक्षणा भक्तीमध्ये असतं. आणि मग त्या प्रेमलक्षणा भक्तीमध्ये मात्र प्रत्यक्ष त्या विठ्ठलाचं दर्शन होत असतं. आणि मग प्रत्यक्ष त्या विठ्ठलाचं दर्शन ते कसं असतं, तर प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक म्हणूया पदार्थ हा माझ्या पुढे येतो, पण त्या पदार्थांविषयी अनुकूल प्रतिकूल चिंतनच होत नाही. सहजच प्रत्येक आलेली जी काय व्यक्ती वगैरे आहे, कारण व्यक्तीचा विचार हा जास्त प्रकर्षाने करावा लागतो, कारण ती गुणासहित माझ्या पुढे येते. मग कुठल्याही गुणासहित आली तरी सुद्धा काय आहे, माझी सत्व गुणांची अभिवृत्ती ती सहजच व्यक्त होते आणि ती मग पांडुरंगमय वृत्ती ही सहज व्यक्त झाल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी मात्र काय होऊन जातो, जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रत्येक ठिकाणी तेच तत्व मला दिसायला लागतं. हेच काय आहे, पुन्हा ती 40व्या आज्ञेचं लक्षण आहे, त्यानंतर मी ब्रह्म आहे ह्या भावात जीवन जगा. मग असं जे जीवन आहे ते जगलं जातं. मग ते जगलं जातं तर ते कसं जीवन आहे, ते पुन्हा श्री ज्ञानदेवांनी हरिपाठात सांगितलं, विद्यावधू जीवन. म्हणजे काय झालं, मी माझ्या स्वरूपाशी एकरूप झालो आणि स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे मी वेगळा उरलो नाही. असं जे काय जीवन आहे ते नाममय जीवन आहे.
या नाममय जीवनामध्ये त्याची काय होते, इतिश्री होते. मी नेहमी माझ्या चिंतनात बोलताना म्हणतो की काका इथे असे शांत बसलेले होते. मग काकांना विचारलं गेलं, तुम्ही काय करता? तर ते म्हणाले, मी नामचिंतनात असतो. अशा रीतीने मी नामचिंतनात माझी वृत्ती काय होते, शांत होते आणि मी नाम घेतो अशी भूमिकेचाही तिथे सहज पुन्हा बाध होतो. मग जे केवळ उरतं ते काय असतं, राम करे हमारा जप, हम बैठे आराम. हे जे जीवन आहे हे खऱ्या अर्थाने पंच हा जे साधना पंचकम या ग्रंथातलं समृद्धीचं जीवन आहे. ते सगळं जीवन आपल्याला या चिंतनाच्या निमित्ताने जगायला मिळावं अशी आपण एक श्रीगुरूंकडे प्रार्थना करूया. ते मला जीवन जगायला मिळावं अशी प्रार्थना करून त्याप्रमाणे या शिबिरामध्ये इथे लगेचच काय करूया, आपण म्हणूया, हातावरनं पाणी सोडूया की हा माझा काय आहे, शेवटचा जन्म आहे. आता पुढे मला काहीही इंटरेस्ट उरलेला नाही जीवन जगण्याला. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही आम्हाला जन्माला घाला, हरकत नाही. पांडुरंगा तुम्ही आम्हाला परत जन्माला घाला, पण जन्माला घाला तर केवळ भक्ती करण्यासाठी जन्माला घाला. या देहादी प्रपंचाचा मला अजिबात त्रास देऊ नका. अशा पद्धतीचं एक जीवन आपल्याला श्रीगुरूंच्या आशीर्वादाने मिळावं अशी एक भूमिका मी श्रीगुरूंसमोर मांडतो. तुम्हा सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा मी वंदन करतो आणि इथे माझ्या चिंतनाला पूर्णविराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत.